सर्वांनी मोठे ना हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. आणि आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण पाहणार आहोत आणि आजचा विषय आपण पाहणार आहोत. त्यामध्ये हे पाहणार आहोत की परमेश्वरानं काही लोकांच्या बद्दल स्वतः साक्ष दिलेली आहे. हालेलुया. परमेश्वरानं काही लोकांच्या बद्दल साक्ष दिली आणि ती साक्ष काय होती त्याबद्दल पाहणार आहोत आणि त्याद्वारे परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे हे आपण पाहणार आहोत. हालेलुया. तर आजचा जो विषय आहे की परमेश्वरानं ज्या लोकांच्या बद्दल साक्ष दिली त्या लोकांच्या जीवनाबद्दल आपण पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्याकडून सुद्धा परमेश्वर तशा प्रकारची साक्ष आपली असावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करत आहे. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा तसं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून ते लोक कोण आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत. त्यामधला पहिला जो व्यक्ती आहे आणि तो पहिला व्यक्ती आहे नोहा. हालेलुया. नोहाच्या बद्दल परमेश्वर काय म्हटला कुणाला सांगता येईल? तो नीतिमान मनुष्य. जगातील फक्त एकटा ओके, नीतिमान. आणि काय कुणाला सांगता येईल? त्यासाठी वचन वाचूया आपण. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 9 वचन. उत्पत्ती 6 आणि 9 वचन. नोहाचा वृत्तांत येण्याप्रमाणे नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमे राहत असे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी 3 गोष्टी सांगत आहेत नोहाच्या बद्दल. नोहा कसा होता? नीतिमान होता, धार्मिक होता, काही बायबल मध्ये सांगत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगत आहे की तो सात्विक मनुष्य होता. सात्विक याचा अर्थ की नेहमी सत्यानं चालणारा व्यक्ती होता, खोटारडेपणा न करणारा, खोटं न बोलणारा, चुकीच्या मार्गाने न चालणारा असा तो व्यक्ती होता. आणि तिसरी गोष्ट इथं सांगत आहे की तो देवाबरोबर चालला, तो नेहमी परमेश्वराच्या सोबत चालणारा व्यक्ती होता. म्हणून नोहाच्या बद्दल परमेश्वराच्या वचनामध्ये अशा प्रकारचे साक्ष दिलेले आहे की तो धार्मिक आहे. धार्मिक याचा अर्थ की तो कधीही पाप न करणारा व्यक्ती. हालेलुया. धार्मिक याचा अर्थ काय की आपण कधीही पाप न करणारे लोक म्हणजे आपण कोण आहोत? धार्मिक लोक आहोत. आपण या जगामध्ये होतो तेव्हा आपण पापामध्ये होतो, आपण वाईट गोष्टीमध्ये गुरफटलेलो होतो. काही वेळेला आपण विश्वासामध्ये असताना देखील आपण काही वेळेला पापामध्ये असतो. पण तो जेव्हा आपण खऱ्या अर्थानं आपल्या पापांची क्षमा मागतो आणि परमेश्वर आपल्याला त्या पापांची क्षमा करतो आणि क्षमा केल्यानंतर आपण सर्वजण परमेश्वराचे धार्मिक लोक बनतो. हालेलुया. परमेश्वर आपल्याला ते लेबल लावतो की हा माझा कोण आहे? धार्मिक मुलगा आहे, ही धार्मिक मुलगी आहे, ती नीतिमान मुलगी आहे, हा नीतिमान मुलगा आहे. अशा प्रकारे परमेश्वर आपल्याबद्दल तो घोषित करतो. परंतु हे कोणाच्या बाबतीमध्ये करतो? की ज्या व्यक्तीनं पश्चाताप केलेला आहे आणि तो तिथून पुढे कोणतंही पाप करत नाही अशा व्यक्तीला परमेश्वर काय म्हणतो? धार्मिक. हालेलुया. याचा अर्थ की परमेश्वराने आपल्याला क्षमा केली, आपल्याला परमेश्वराने सर्व पाप आपलं काढून टाकलं, आपल्याला पवित्र केलं आणि आपलं त्यानंतर महत्वाचं कर्तव्य असतं की तिथून पुढे आपण कोणतंही पाप करता कामा नाही, कोणतंही चुकीचं पाऊल आपण उचलता कामा नये. म्हणून नोहाचं जीवन तसं होतं. नोहानं जेव्हा आपलं जीवन परमेश्वराला दिलं आणि तेव्हापासून त्यानं काय केलं? पाप केलं नाही किंवा तो नेहमी परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगला, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला, चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. आणि म्हणून परमेश्वर नोहाबद्दल या ठिकाणी सांगत आहे की तो धार्मिक मनुष्य होता. हालेलुया. म्हणून आज परमेश्वरानं आपल्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणं गरजेचं आहे की प्रमोद कसा व्यक्ती आहे? धार्मिक व्यक्ती. हालेलुया. आपल्या प्रत्येकाबद्दल परमेश्वराने हे उद्गार काढायला पाहिजे की हा व्यक्ती, हा पुरुष किंवा ही स्त्री किंवा ही मुलगी कशी व्यक्ती आहे? धार्मिक व्यक्ती आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की जर मी पवित्र जीवन जगत आहे तर मी कोण आहे? धार्मिक व्यक्ती आहे. हालेलुया. मी पाप करत आहे, पश्चाताप करत आहे, देवाला क्षमा करत आहे, परत पाप करत आहे, पश्चाताप करत आहे, अशा सायकल मध्ये सुद्धा जगणारे लोक ख्रिस्ती आहेत. हालेलुया. अशा लोकांच्या बद्दल परमेश्वर कधीच आनंदी होत नाही. म्हणून इस्रायल लोकांना काय लागलं? 40 दिवसाचा प्रवास. किती वर्ष लागले? 40 वर्ष त्यांना त्या प्रवासामध्ये लागलं. म्हणून आपण काही वेळेला चुका करतो, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हालेलुया. काही वेळेला आपल्याला दिसणार नाही, परंतु आपल्याला जे मिळणारे आशीर्वाद असतात ते आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर
आपल्याला आशीर्वादित करत असतो. म्हणून आपण धार्मिकतेमध्येच जीवन जगायला पाहिजे. आपण कोणतंही पापमय जीवन जगता कामा नये. कारण ख्रिस्त आपल्यासाठी ते वधस्तंभावरती मरण पावलेला आहे आणि त्यानं स्वतःचं जीवन त्यासाठी दिलेलं आहे प्रियानं. हालेलुया. म्हणून त्यानं पवित्र रक्त सांडलेलं आहे. तर आपल्याला ही जाणीव पाहिजे की त्यानं स्वतःचं शरीर मोडलं. ज्याप्रमाणे आता आपण प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभाग घेतला, ते पवित्र रक्ताचं प्रतीक आहे, ते त्याच्या शरीराचं प्रतीक आहे. ज्या शरीराला त्रास दिला, ज्या शरीरामध्ये वेदना झाल्या, ज्या शरीरानं असह्य वेदना सहन केल्या, त्याचं ते प्रतीक आहे. आणि जर आपण या विधीमध्ये सहभागी होत आहोत, फक्त या विधीपुरतच नाही तर आपण दररोज असा प्रयत्न करणं गरजेचं आहे की मी दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचं पाप करणार नाही. हालेलुया. मी कोणत्याही प्रकारचे परमेश्वराच्या विरोधात चूक करणार नाही. तर नीतिमान याचा अर्थ की पाप न करणारी व्यक्ती. धार्मिक व्यक्ती याचा अर्थ काय? कोणत्याही प्रकारचं पाप न करणारी व्यक्ती, त्याला धार्मिक म्हणतात. आणि परमेश्वर नोहाबद्दल ती घोषणा करत आहे की नोहा हा धार्मिक व्यक्ती आहे. त्यासाठी वचन वाचाय की 1 पेत्र याचा 15 आणि 16 वचन की जर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. आपला परमेश्वर कसा आहे? पवित्र परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर त्याच्या लेकरांच्याकडून सुद्धा अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा कसं पाहिजे? पवित्र असायला पाहिजे. आपण सर्वांनी सुद्धा पवित्र असायला पाहिजे. आपण सर्वांनी सुद्धा त्याच्यासारखं असावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून पहिला मुद्दा की नोहा धार्मिक होता आणि तो परमेश्वर सुद्धा पवित्र परमेश्वर आहे. आणि आपल्याकडून सुद्धा तो धार्मिकतेची अपेक्षा करत आहे. आपल्याकडून सुद्धा तो नीतिमत्वाची अपेक्षा करत आहे. आपल्याकडून सुद्धा परमेश्वर अशी अपेक्षा करत आहे की आपण कोणतंही पाप करता कामा नये, आपण कोणतंही चुकीचं काम करता कामा नये. त्यानंतर दुसरी साक्ष परमेश्वर नोहाबद्दल सांगत आहे की तो सात्विक मनुष्य होता. हालेलुया. नोहा कसा व्यक्ती होता? सात्विक, सत्यानं चालणारा व्यक्ती. नेहमी सत्यानं चालणारा व्यक्ती, सत्यामध्ये चालणारा व्यक्ती. अशा प्रकारे नोहा जीवन जगला. आणि म्हणून त्यानं काय केलं? परमेश्वराच्या वचनानुसार तो जीवन जगला. परमेश्वराला नेहमी त्यानं आनंद दिला. म्हणून नीतिसूत्र याचा 12 अध्याय आणि 22 वचन अशा प्रकारे सांगत आहे की असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे नीतिसूत्र 12-22 मध्ये, असत्यवाणी परमेश्वराला काय आणते? वीट आणते. सर्वांनी म्हणा की असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. याचा अर्थ की जो खोटे बोलतो किंवा जो खोटारडेपणानं जीवन जगतो त्या व्यक्तीबद्दल परमेश्वराला आनंद होत नाही, तर त्या व्यक्तीबद्दल परमेश्वराला काय येतो? वीट येतो. याचा अर्थ की त्या व्यक्तीबद्दल परमेश्वर दुःखी होतो. त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल परमेश्वर कधीच आनंदी राहत नाही. म्हणून नोहाचं जीवन कसं होतं? तो सत्यामध्ये चालणारा व्यक्ती होता. तो सत्याचा आदर करणारा व्यक्ती होता. आणि म्हणून नीतिसूत्र 12-22 मध्ये सांगत आहे की असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. जो खोटे बोलतो, जो सत्यामध्ये चालत नाही, जो खोटाडेपणामध्ये जीवन जगत आहे, त्या व्यक्तीबद्दल परमेश्वर आनंदी होत नाही. तर पुढे सांगत आहे की सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. हालेलुया. सर्वांनी म्हणा की सत्याने चालणारे त्याला आनंद देतात. म्हणून जे लोक सत्यामध्ये चालतात त्या व्यक्तीबद्दल परमेश्वर खूप आनंदी होतो. हालेलुया. म्हणून आपण हा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे की मी नेहमी सत्यामध्ये चालणार, मी नेहमी खरं बोलणार, मी प्रामाणिकपणे जीवन जगणार, मी खोटारडेपणा सोडून देणार आणि मी प्रामाणिकपणे सत्यामध्ये मी माझं जीवन जगणार. 3 योहान याचा 1 अध्याय आणि 4 वचन सांगत आहे की माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. परमेश्वराचं वचन सांगत आहे की माझी मुलं जेव्हा सत्यामध्ये चालतात, माझी मुलं जेव्हा खरेपणानं चालतात, हे ऐकून परमेश्वराला जितका आनंद होतो तितका आनंद दुसऱ्या कशानेही होत नाही. खोटारडेपणामध्ये परमेश्वराला आनंद होत नाही. खोटं बोलण्यानं परमेश्वर आनंदी होत नाही. मग भले तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या फायद्यासाठी काही वेळेला आपण खोटं बोलत असतो, चुकीचं वागत असतो, त्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. म्हणून आपलं काम आहे, नोहा सत्यामध्ये चालला, तो नेहमी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगला. त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा नोहाप्रमाणे आपल्याकडून सुद्धा अपेक्षा करत आहे की आपण नेहमी
सत्यानं जीवन जगायचं आहे. हालेलुया. आपण नेहमी सत्याच्या मार्गावरती जीवन जगायचं आहे आणि सत्याच्या मार्गावरती जीवन जगण्यानं सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला यश देत असतो. महात्मा गांधीचं उदाहरण आपल्याला माहित आहे. महात्मा गांधींनी सुद्धा सत्याचा मार्ग अवलंबला होता. हालेलुया. अहिंसाचा मार्ग अवलंबला होता आणि त्यामुळेच वेगवेगळे आंदोलन केले अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने आणि त्यांना त्या आंदोलनामध्ये त्यांना विजय मिळाला. हालेलुया. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सर्वांनी प्रत्येक गोष्टीमध्ये खरेपणाने जीवन जगायला पाहिजे. काही ख्रिस्ती लोक सुद्धा काय करतात की काहीतरी योजना मिळवायचे म्हणून खोटे नाटे कागदपत्र प्रोड्यूस करायचे आणि योजना घ्यायची. हालेलुया. त्याबद्दल परमेश्वर आनंदी होणार नाही. हालेलुया. सत्याच्या मार्गावरती जे आहे तसंच तुम्ही जीवन जगायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुझ्या आपल्या सामाजिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये, सगळ्या एरियामध्ये आपण कसं पाहिजे, सत्यामध्ये चालायला पाहिजे. जेव्हा आपण सत्यामध्ये चालणार तेव्हा कोणी आपल्याकडे बोट दाखवणार नाही. हालेलुया. म्हणून येशू सत्यामध्ये चालला म्हणून कोणीही त्याच्यामध्ये दोष काढू शकलं नाही. हालेलुया. म्हणून शेवटी जेव्हा वधस्तंभावरती जायचं, कोणतंही कारण त्याने काय केलं, शोधलं आणि त्या कारणानुसार काय केलं, त्याला त्या वधस्तंभावरती लटकवण्यात आलं. परंतु ती देवाची योजना होती, तो वेगळा भाग आहे. म्हणून आपण नेहमी सत्यामध्ये चालायचं आहे. जेव्हा आपण सत्यामध्ये चालणार कोणी आपल्याकडे बोट दाखवून आपल्याला कोणी बोट दाखवू शकणार नाही. म्हणून सत्यामध्ये चालणारे लोक परमेश्वराला नेहमी आवडतात. आणि तिसरी गोष्ट नोहाच्या बद्दल परमेश्वराच्या वचनामध्ये सांगत आहे की तो नेहमी देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता. हालेलुया. देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता. चालणारा व्यक्ती म्हणजे देव जे सांगेल त्याप्रमाणे करणारा व्यक्ती. नोहाला एक टास्क दिला होता, एक मोठं काम दिलं होतं. काय दिलं होतं? तारू बांधायचं. हालेलुया. आणि जेव्हा त्यानं टास्क दिला, सगळं मेजरमेंट दिलं आणि नोहानं काय केले, त्या कामाची सुरुवात केली. विचार करा की ते नोहाचं जे तारू आहे किती मोठं होतं ना, भयानक मोठं. टायटॅनिक पण कमीच त्याच्यापेक्षा मोठं होतं. कारण या जगामधले सगळे प्राणी तिथं होते. हालेलुया. आता जे तुम्हाला प्राणी दिसत आहेत, मग ते आकाशातील पक्षी असतील, पाण्यामधील प्राणी असतील, आणि परवा दिवशी मी काही सायन्सची व्हिडिओ पाहत असताना समुद्रामध्ये सुद्धा असे खोलवरती इतके प्राणी आहेत की त्यांचा आपल्याला अजून माहिती सुद्धा नाही. हालेलुया. खोल त्याच्याबद्दल सुद्धा अनेक संशोधन प्रयत्न करत आहेत की त्याचा उलगडा करता येईल का. हालेलुया. म्हणून इतके सगळे प्राणी, हे सगळ्या गोष्टी जे आपल्याला दिसत आहेत त्या गोष्टी कुठं होत्या, त्या नोहाच्या तारूमध्ये त्यानं वाचवल्या आणि इतकं मोठं काम त्यानं काय केलं, स्वीकारलं. प्रिया, आपण असतो तर काय म्हटलं असतो, हा आपल्याला थोडं काम दिलं, सुवार्तेचं काम दिलं, प्रभू नको, हा मला जमणार नाही. परंतु नोहाला ते जहाज बांधायचं काम दिलं, त्या प्राण्यांना सांभाळायचं. प्राणी जेव्हा त्या बोटीमध्ये परमेश्वर घेऊन आला तेव्हा तिथून पुढे सुद्धा एक मोठा टास्क होता. हालेलुया. त्या प्राण्यांची काळजी घेणं, त्या प्राण्यांना सांभाळणं आणि त्या प्राण्यांना सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणं. हालेलुया. म्हणून हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं आणि ते सगळं काय केलं, त्यानं स्वीकारलं आणि त्याप्रमाणे त्यानं त्यांची काळजी घेतली. आणि हे सगळं कशामुळे केलं, कारण का तो परमेश्वरासोबत चालणारा व्यक्ती होता. हालेलुया. म्हणून योहान 15 मध्ये सांगत आहे की परमेश्वराच्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही. परमेश्वर जर आपल्या बरोबर आहे तर आपण सगळं काही साध्य करू शकतो. आणि नोहानं ते तारू बांधण्याचं जे यश होतं, त्या यशाचं सिक्रेट हे होतं की तो देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता. तो परमेश्वराबरोबर चालणारा व्यक्ती होता. म्हणून तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा परमेश्वराला घेऊन सर्व गोष्टीमध्ये तुम्ही चालायला सुरुवात कराल, परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला काय करेल, यश देईल. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये आशीर्वादित करेल. म्हणून 3 साक्ष नोहाच्या बद्दल आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या 3 साक्ष आपण पाहिल्या? पहिली कोणती साक्ष होती की तो धार्मिक होता, तो नीतिमान व्यक्ती होता. म्हणून आपण सर्वांनी कसं राहायचं आहे, धार्मिकतेमध्ये जीवन जगायचं, आपण सर्वांनी नीतिमान राहायचं. दुसरी गोष्ट कोणती, तो सात्विक मनुष्य होता. याचा अर्थ की तो सात्विक मध्ये चालणारा, सत्यामध्ये चालणारा तो व्यक्ती होता. आणि तिसरी गोष्ट, तो देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता. आपण सर्वांनी देवाबरोबर चालणारे लोक बनायचं
आहे. हालेलुया. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण पाहणार आहोत आणि तो व्यक्ती म्हणजे आहे की मोशे. मोशे माहित आहे सर्वांना. मोशेबद्दल काय म्हटलं परमेश्वरानं माहित आहे कुणाला? कोणी वाचले? नम्र व्यक्ती होता आणि तो माझा आवडता व्यक्ती होता. अजून तर त्यासाठी काही वचन आपण वाचूया या वेळेमध्ये. गणना याचा 12 अध्याय 7 वचन वाचा. पण माझा सेवक मोशे तसा नाही, माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. पहिली गोष्ट की मोशेच्या बाबतीमध्ये परमेश्वर सांगत आहे की सर्व घराण्यामध्ये तो कसा आहे? विश्वासू आहे. हालेलुया. मोशेचा विश्वास खूप मोठा होता प्रिय. मोशेनं काही चुका केल्या आणि त्या चुकाचा परिणाम त्याला भोगावा लागला, परंतु मोशेचा विश्वास सुद्धा तेवढा मोठा होता परमेश्वरावरती, म्हणून त्याला तो टास्क देण्यात आला. हालेलुया. किती मोठा टास्क होता की इस्रायल लोकांना त्या फारो राजाच्या तावडीमधून, त्या मिस्र देशाच्या दास्यामधून बाहेर काढायचं. हालेलुया. त्या राजाच्या समोर जाऊन त्याच्याशी भांडायचं, त्याला गोष्टी पटवून द्यायच्या आणि त्यानंतर काय करायचं? इस्रायल लोकांना घेऊन जायचं. की इस्रायल लोकांच्या वरती पिढा पाठवल्या म्हणजे परमेश्वरच पाठवायचा आणि परमेश्वरच त्या पिढांच्या वरती काय करायचा? सोल्युशन द्यायचा. हालेलुया. त्यानंतर इस्रायल लोकांना जेव्हा बाहेर काढलं, तेव्हा बाहेर काढल्यानंतर त्या अरण्यामधून प्रवास करत असताना वेगवेगळे अद्भुत चिन्ह चमत्कार केले. इस्रायल लोकांना पाणी पाहिजे, मोशेनं काय केलं? दगडामधून पाणी काढलं. इस्रायल लोकांना जेवण पाहिजे, परमेश्वरानं त्यांना जेवण उपलब्ध करून दिलं. याचा अर्थ की जे जे इस्रायल लोकांना पाहिजे होतं ते सर्व कुणाच्या द्वारे परमेश्वर पुरवत होता? मोशेच्या द्वारे परमेश्वर पुरवत होता. आणि मोशे हा विश्वासू व्यक्ती होता. विश्वासू याचा अर्थ की प्रामाणिकपणे त्याच्या सोबत चालणारा, प्रामाणिकपणे, आणि त्याचा विश्वास परमेश्वरावरती खूप होता. आणि म्हणून त्यानं काय केला? या सगळ्या अद्भुत गोष्टी केल्या आणि परमेश्वरानं त्याच्याद्वारे या अद्भुत गोष्टी केल्या. म्हणून आपण प्रामाणिक आणि आपला विश्वास सुद्धा मोठा असायला पाहिजे. म्हणून विश्वासाबद्दल एके ठिकाणी सांगत आहे की तुम्ही मोरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर काय होईल? पर्वताला, डोंगराला आज्ञा केली तर डोंगर काय करेल? तो निघेल. हालेलुया. म्हणून आपला विश्वास कसा आहे हे आपण थोडंसं परीक्षण करणं गरजेचं आहे. आपला विश्वास भक्कम पाहिजे. आपण प्रामाणिकपणे परमेश्वराच्या सोबत जीवन जगायला पाहिजे. म्हणून 12:7 गणना 12:7 मध्ये सांगत आहे की सर्व घराण्यात मोशे कसा होता? विश्वासू व्यक्ती होता, प्रामाणिक व्यक्ती होता. परमेश्वरावरती तो ट्रस्ट अद्भुतरित्या मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. म्हणून मोशेचा पहिली साक्ष आहे की तो विश्वासू व्यक्ती होता. दुसरी साक्ष त्याच्याबद्दल आहे, 3रं वचन वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. आणि भूतलावर सर्व मनुष्यापेक्षा कसा होता? नम्र होता. तो नम्र होता म्हणून परमेश्वराने त्याला निवडलं. हालेलुया. म्हणून नम्रता हे एक गुणधर्म आपल्या सर्वांच्या मध्ये असायला पाहिजे. नम्रता. मोशे नम्र होता. सर्व इथं सांगत आहे, जर तुम्ही वचन ते पुन्हा वाचलं तर त्यामध्ये सांगत आहे की सर्व मनुष्यापेक्षा, म्हणजे त्यावेळी त्या भूतलावर जेवढे लोक होते त्या सर्व लोकांच्या मध्ये मोशेच हा असा व्यक्ती होता की तो कसा होता? नम्र होता. आणि नम्रतेचे काही फायदे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. याकोब 4:10, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला काय करेल? उंच करेल. लूक 14:11 वचन सांगत आहे की कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. म्हणून पहिला नम्रतेचा फायदा आहे की जो नम्रतेने जीवन जगतो परमेश्वर त्याला उंच करतो. हालेलुया. म्हणून जर आपल्याला उंच बनायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? नम्र बनावं लागेल. पुढं पुढं करून उंच तुम्ही होणार नाही. जे जॉबला आहेत त्यांनी लक्षात ठेवा, पुढं पुढं करून देव तुम्हाला प्रमोशन देणार नाही. परमेश्वरावरती विश्वास ठेवा, परमेश्वरावरती भरोसा ठेवा
आणि नम्रतेमध्ये जीवन जगा. कामाच्या ठिकाणी सुद्धा नम्र राहा, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही नम्र राहा. देव तुम्हाला काय करेल, एक दिवस उंच करेल. हालेलुया. कारण हे आध्यात्मिक प्रिन्सिपल आहे की आपण नम्र करणार, देव आपल्याला काय करणार, उंच करणार. जे स्वतःला उंच करणार त्यांना परमेश्वर खाली ठेवणार. हालेलुया. म्हणून या पदाला जर उंच व्हायचं आहे तर आपल्याला नम्र जीवन जगावं लागेल. दुसरा फायदा आहे नम्रतेचा, नीतिसूत्र 29 आणि 23 वचन, की जो मनुष्याला खाली उतरवतो पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. जो नम्र आहे तो कसा असतो, त्याला नेहमी सन्मान मिळतो. हालेलुया. म्हणून जर आपल्याला सन्मान पाहिजे तर आपल्याला कसं राहावं लागेल, नम्र राहावं लागेल. नम्रतेचा दुसरा फायदा की जर आपण नम्र राहिलं तर आपण सन्मान पावणार, आपला सन्मान होणार. आणि तिसरा फायदा आहे की मत्ते 18:4, यास्त जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. जो पृथ्वीवरती नम्रतेमध्ये राहील त्याला स्वर्गामध्ये परमेश्वर काय करेल, उंच करेल. आता जो खाली बसणार स्वर्गामध्ये तो कुठं असणार, सिंहासनावर. हालेलुया. खुर्चीवर. आता जो खुर्चीची अपेक्षा करत आहे तो कुठं असणार, जमिनीवर. हालेलुया. म्हणून हे गणित लक्षात ठेवा की जर स्वर्गामध्ये आपल्याला आपला मान सन्मान व्हायला पाहिजे, स्वर्गामध्ये मला मोठेपणा पाहिजे, तर इथं कसं राहूया, नम्र राहूया. हालेलुया. नम्रतेमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत. काही वेळेला लोक इतके नम्र होतात की लोकच देव बनतात त्यांच्यासाठी, असे सुद्धा प्रकार आहेत. हालेलुया. म्हणजे तो व्यक्तीच त्यांच्यासाठी देव, इतकं नम्र समोरचा व्यक्ती चुकत असला तरी बरोबर, तो चुकीचं वागू दे, तो कसाही वागू दे, तो तरी सुद्धा तो बरोबर लोकांच्यासाठी असतो. म्हणून नम्रता ही कन्सेप्ट सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे की नम्रपणा म्हणजे नेमकं काय, नम्रतेमध्ये जीवन जगणं, त्याचे फायदे आहेत की आपण सन्मान पावणार, परमेश्वर आपल्याला उंच करणार. दुसरा फायदा की आपल्याला सन्मान पावणार. आणि तिसरी गोष्ट की आपल्याला स्वर्गामध्ये परमेश्वर मोठं करणार. त्यानंतर अजून एक साक्ष मोशेच्या बद्दल आहे, ती 8व्या वचनामध्ये वाचा. गणना 12:8. मी त्याशी प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप माझा सेवक मोशे याच्या दृष्टीस पडत असता त्याची निंदा करावयास तुम्हास भीती कशी नाही वाटली. आणि तिसरी गोष्ट की मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. परमेश्वर सांगत आहे की मी माझ्या प्रिय सेवकाबद्दल काय करतो, आमने सामने मी बोलतो. हालेलुया. ज्याप्रमाणे मी तुमच्याशी बोलत आहे त्याप्रमाणे परमेश्वर सांगत आहे की मी माझ्या मोशेच्या सोबत बोलतो. हालेलुया. किती अद्भुत साक्ष परमेश्वर मोशेच्या बद्दल देत आहे. परमेश्वर सांगत आहे की मी मोशे बरोबर आमने सामने बसून बोलतो. हालेलुया. म्हणून आपल्याबद्दल आपल्याशी परमेश्वर अशा प्रकारे कधी बोललेला आहे काय, कुणाला अनुभव, कुणालाच नाही. समजला माझा प्रश्न. परमेश्वर तुमच्या समोर बसलेला आहे आणि तुमच्याशी बोलत आहे असा अनुभव कुणालाच नाही काय. हालेलुया. त्यासाठी आपल्याला जास्त वेळ प्रार्थनेमध्ये बसावं लागेल. जेवढा वेळ तुम्ही जास्त वेळ बसणार तेव्हा परमेश्वराचा हा अनुभव तुम्हाला मिळणार की परमेश्वर समोर बसलेला आहे, परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. म्हणून मोशेच्या बाबतीमध्ये 3 साक्ष परमेश्वर देत आहे. तो कसा होता, विश्वासू होता, त्यानंतर तो नम्र होता, आणि तिसरी गोष्ट की तो परमेश्वर त्याच्या सामने बसून तो बोलणारा व्यक्ती होता. हालेलुया. म्हणून आज आपण 2 सेवकांच्या बद्दल आपण अभ्यास केलेला आहे. पहिला कोणता होता, नोहाच्या बाबतीत. जर अजून 2 सेवक आहेत, जर त्या गोष्टी घेतल्या तर थोडंसं जास्त मुद्दे होतील आणि ते लक्षात राहणार नाहीत. म्हणून नोहाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं आणि दुसरी गोष्ट मोशेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. पुढील रविवारी तुम्ही सुद्धा काही सेवकांच्या बद्दल, सर्वांना होमवर्क आहे की तुम्ही सुद्धा देवाच्या वचनामध्ये अशा काही सेवकांच्या बद्दल जर काही साक्ष लिहिलेले आहेत वचनामध्ये तर अशा लोकांना तुम्ही शोधा आणि तुम्ही ते इथं मांडू शकता. हालेलुया. समजलं. म्हणून ज्यांना वेळ आहे
त्यांनी काय करा, वेळ नाही, वेळ काढून तुम्ही याचा अभ्यास करा की आणि कोणाबद्दल परमेश्वर काय म्हणत आहे. परमेश्वर म्हणत आहे काय, हे लोकांच्या बद्दल नाही सांगत आहे, लोक म्हणत नाहीत या गोष्टी. नोहाबद्दल परमेश्वर स्वतः बोलत आहे, मोशेबद्दल सुद्धा परमेश्वर स्वतः बोलत आहे आणि साक्ष देत आहे. आणि परमेश्वर आपल्याकडून सुद्धा ही अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा असं असायला पाहिजे, आपण धार्मिक असायला पाहिजे, आपण सात्विक असायला पाहिजे आणि आपण त्याच्याबरोबर चालणारे व्यक्ती असायला पाहिजे. मोशेच्या बद्दल साक्ष दिल्या की मोशे हा विश्वास होता, त्याप्रमाणे आपल्या बद्दल सुद्धा परमेश्वराने साक्ष दिली पाहिजे की हा कसा आहे, हा विश्वासू व्यक्ती आहे, त्यानंतर हा नम्र व्यक्ती आहे. परमेश्वर बोलला पाहिजे आपल्याबद्दल. कधी कधी आपल्याला वाटते की मी लय नम्र आहे, परंतु ऍक्च्युली आपण नम्र नसतोय. हालेलुया, आपण खूप उद्धट असतो. परंतु परमेश्वर स्वतः बोलला पाहिजे की हा व्यक्ती कसा आहे, नम्र आहे आणि या व्यक्तीशी मी नेहमी बोलतो. अशा प्रकारे साक्ष देणं, अशा प्रकारचे साक्ष आपल्याला निर्माण करायची आहे. हालेलुया. या वेळेमध्ये आपण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे वचन आम्ही ऐकलेलं आहे प्रभुदेवा, नोहाच्या बाबतीमध्ये आणि मोशेच्या बाबतीमध्ये परमेश्वरा, त्यांच्याबद्दल तू स्वतः साक्ष दिली. परमेश्वरा, ते विश्वास होते, तुझ्याबरोबर चालणारे होते आणि परमेश्वरा ते नम्र होते. परमेश्वरा, त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही सुद्धा नम्रतेमध्ये चालावं, आम्ही तुझ्याशी विश्वासू प्रामाणिकपणे आम्ही जीवन जगणारे लोक असावं, आम्ही नेहमी तुझ्यासोबत चालणारे लोक असावं. प्रभुदेवा, यासाठी प्रभू तू सहाय्य आणि मदत कर. परमेश्वरा, प्रभुदेवा, या साक्षी यांच्या जीवनामध्ये होत्या, त्याप्रमाणे प्रभुदेवा त्या साक्षी प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये सुद्धा असाव्यात असं दयनीय कृपेनं घडवून येऊ दे. परमेश्वरा, प्रभुदेवा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, आम्ही सुद्धा परमेश्वरा, कधी कधी आम्हाला वाटतं की मी चांगला व्यक्ती आहे, परंतु प्रभुदेवा तुझ्या दृष्टिकोनातून मी चांगला आहे का, तुझ्या दृष्टिकोनातून मी नम्र आहे का, तुझ्या दृष्टिकोनातून मी विश्वासू व्यक्ती आहे का, याचं आम्ही सर्वांनी परीक्षण करावं. आणि प्रभुदेवा, आम्ही तुझ्या वचनामध्ये प्रभुदेवा वाढत राहावं, आम्ही तुझ्या वचनानुसार सत्यामध्ये आम्ही चालत राहावं. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, सर्व प्रकारचा ढोंगीपणा, सर्व प्रकारचा खोटारडेपणा आमच्या जीवनामध्ये असेल तर तो काढून टाकण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही नेहमी पवित्र जीवन जगावं, आम्ही नेहमी सत्यामध्ये जीवन जगावं, आम्ही नेहमी तुझ्या वचनानुसार जीवन जगावं, यासाठी तो आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आजचं वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास रोज सोडला आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शात आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ओके, प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.